मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी हेल्दी असलं पाहिजे आणि मुलांनी डब्बा पूर्ण संपवून आणला पाहिजे, हा विचार आई म्हणून आपण सगळेच करत असतो, हो की नाही? बघा ना, नुसती चपाती भाजी दिली तर मुलं टिफिन तसाच परत आणतात. पण हीच भाजी जर चपातीत लपवून दिली तर मुलं चकाचक स्वच्छ करून आणतात. किती गंमत आहे नाही? चला मग, अशीच गमतीशीर आणि सुपर हेल्दी पालक पराठा रेसिपी आपण बघूयात आणि त्याचबरोबर त्याचे फायदे पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी सीमा. स्वागत आहे आपलं स्वादिफाय किचनमध्ये. तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये पाणी गरम करून त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि ताजा स्वच्छ निवडलेला पालक मी त्यात टाकून एक उकळी आणून घेणार आहे. तोपर्यंत इकडे कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण बारीक वाटून घेणार आहे. आपला पालक उकळला की थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच मिरचीच्या वाटलेल्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ह्याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. इकडे तोपर्यंत गव्हाचं पीठ, चना डाळीचं पीठ आपल्याला मुठभरच घ्यायचं आहे. अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये ओवा, धनेपूड, त्याचबरोबर मीठ, हळद आणि 1 चमचा तूप, आपलं हिरवी मिरचीचं वाटण घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यात घालायची आहे पालक प्युरी आणि व्यवस्थित मस्त चोळून आपल्याला याचं चपातीसारखा उंडा तयार करायचा आहे. पण मऊ ह्याचं पीठ मळायचं नाही आहे, थोडंसं घट्ट सर ठेवायचं आहे. त्याचबरोबर तेलाचा हात लावून मी याला आणखीन मऊ मळलेला आहे. आणि आता आपण करूयात पराठे. एकदम झटपट होणारी रेसिपी, त्याचबरोबर काय आहे, न्यूट्रिशनचा खजाना आहे. त्यावरती मी थोडेसे पराठा लाटून त्यावरती तीळ टाकलेले आहेत. तर लहान मुलांच्या टिफिनसाठी हा पराठा म्हणजे न्यूट्रिशनचा खजाना आहे बरं का. कारण पालक आहे याच्यात, ज्यातून मुलांना आयर्न आणि व्हिटॅमिन ए मिळतं, ज्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती वाढते. गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ यामध्ये काय असतं तर भरपूर प्रोटीन, जे मुलांच्या शरीराच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं आहे. तिळात अत्यंत मुबलक कॅल्शियम, जे मुलांचं हाडं मजबूत करतात. त्याचबरोबर दही, कारण हे पराठे आपण दह्यासोबत खाणार आहेत. दह्यामधील प्रोबायोटिक्स मुलांची प्रतिकारशक्ती उत्तम ठेवतात. तर मग आहे की नाही झटपट आणि पोषणाने भरपूर पर्याय. तर मी इथे टिफिनसाठी छोट्या छोट्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत. पण ह्याला न तळता ह्याला मी तव्यावरती आपल्या पराठ्याप्रमाणेच भाजून घेतलेलं आहे. इतकी भन्नाट लागते ना ही रेसिपी. त्याचबरोबर मुलांना खाण्याच्या अगोदर बघितल्यानंतरच एवढी आवडते. मुलांना वाटतं की आपल्याला पुरी दिली, पण त्यांना माहिती नाही की भाजलेला पराठा दिला आहे. अशा प्रकारे मी टिफिन पॅक केला आणि मुलीसाठी मी टिफिन नाश्ता तयार केला. पराठा, दही आणि मी सोबत देते थोडासा गुळाचा खडा. तर बघा ना, मग आजच ही रेसिपी ट्राय करा आणि मुलांचा टिफिन कसा स्वच्छ झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की भेटू. बाय बाय.